नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी 2 ब्लाऊज आलेले आहे, म्हणजे एक साधा आहे आणि एक याच्यावरलं काढून घ्यायचं आहे. तर बघा ही खूप सुंदर अशी साडी आहे आणि याच्या नेस्ता बांद्राला ब्लाऊज पीस आहे. तर बघू शकता एकदम सुंदर अशी साडी आहे. हा आहे पदर. तर बघा आता आपल्याला पदराचा पण काठ जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा धागे वगैरे निघत असते तर बघा व्यवस्थित असं सरळ आथरून घ्यायचं आहे आणि हे काठ आपले कट करून घ्यायचे आहे. तर बघा सारखं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आथरून. तर बघा व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा चॅनलला तुम्ही माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा व्हिडिओ मी टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. कारण खूप सुंदर अशा मी डिझाईन टाकलेल्या आहेत, त्या पण तुम्ही नक्की बघा. अगदी एकदम सोप्या पद्धतीत सांगत असते मी. कटिंग पण टाकलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. तर बघा व्यवस्थित असं ब्लाऊज साडी आथरून घेतलेली आहे. त्याच्यामधलं आपल्याला ब्लाऊज पीस काढून घ्यायचा आहे, कारण ब्लाऊज पीसावरती छोटी छोटी अशी डिझाईन आहे. तर बघा मी सरळ आथरून घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे. तर बघा आपल्याला हा पण ब्लाऊज पीस कट करायचा आहे, तो साधा आहे, तो पण कट करायचा आहे. आणि ह्याच कस्टमरचा पहिला माझ्याकडं ब्लाऊज आलेला आहे. तर बघा हा ब्लाऊज पहिले आलेला होता माझ्याकडं, तर तो पण मी शिवलेला नव्हता. तर बघा मी त्याच्यावरती अस्तर काढून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे, पण पहिले आधी आपल्याला जे अस्तर आहे ते व्यवस्थित करून घ्यायचे, कारण ते मागं पुढं असते. व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि याच्यावरती इस्त्री फिरून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित हे कापड पण चिटकून बसन आणि इकडे तिकडे सरकणार नाही. हे बघा अर्धा पाऊण इंच साईडला आहे. तर बघा व्यवस्थित असं करून घेऊया आणि आता आपण याच्यावरती प्रेस फिरवून घेऊया. तर बघा मी टेबल आधा टेबलवरती असं आथरून घेतलेलं आहे कापड आणि त्याच्यावरती आता हे व्यवस्थित आपण आता हे प्रेस करून घेऊया. तर बघा प्रेस करून घ्यायचं आहे आणि दुसरं पण कापड याच्यावरती ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि ते पण याच्यावरतीच प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही सोबतच कट करायचे आहे आपल्याला. कारण हे एकाच कस्टमरचे आहे 2 ब्लाऊज, तर आपल्याला हे सोबतच कट करून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित असे करून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायची आहे आपल्याला. तर कारण कसं याच्यावाल्या घड्या वगैरे पण याच्यावरती असते आणि मागं पुढं पण कापड असतं, त्याच्यामुळे आता आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं असतं. तर बघा मी प्रत्येक वेळेस प्रेस करते, किंवा नसले घड्या तर मी प्रेस पण नाही करीत. तर बघा व्यवस्थित असं प्रेस करून घेतलेलं आहे. आता हे याच्यावरतीच व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पण आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित हे दोन्ही पण एकावर एक ठेवून प्रेस करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इस्त्री आपल्याला बाजूला ठेवायची आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला जे पॅटर्न आहे ते पॅटर्न आता याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे. तर बघा व्यवस्थित अशी पहिले आपल्याला काठोकाठ घ्यायची आहे, बंद बाजू आपल्या डाव्या साईडने घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित असे करून घेतलेले आहे. तर बघा आपल्याला ब्लाऊज जे आपल्याकडे शिवायला येत असते तर आपली महत्त्वाची म्हणजे आपली फिनिशिंग महत्त्वाची पाहिजे. फिनिशिंग व्यवस्थित आपली असली तर आपल्याकडे ब्लाऊज येत असते. आपली महत्त्वाची म्हणजे फिनिशिंग महत्त्वाची असते. तर कस्टमर किती जरी लांबून असले तर किती पण लांबून आपल्याकडे कस्टमर येत असते. फक्त आपली फिनिशिंग व्यवस्थित पाहिजे आणि ब्लाऊज पण व्यवस्थित कस्टमरला बसलं पाहिजे. तर कसं एक जरी कस्टमर शिवून गेलं तर ते दुसऱ्या कस्टमरला विचारित असतं की तुम्ही ब्लाऊज कुठे शिवले आहे. तर त्याच्यामुळं पण आपली ब्लाऊजची फिनिशिंग पण महत्त्वाची पाहिजे. तर त्यामुळं आपल्यावालं ब्लाऊज पण व्यवस्थित आलं पाहिजे कस्टमरला, म्हणजे आपलेवाले कस्टमर एकाबरोबर दुसऱ्याला सांगितलं तर आपले कस्टमर पण वाढते. त्याच्यासाठी एकदम व्यवस्थित आपली फिनिशिंग पाहिजे. तर बघा व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे, कारण हे एकाच कस्टमरचे आहे म्हणून मग मी हे सोबतच ठेवलेलं आहे. पहिले पण मी अपलोड केलेले आहे की एकाच कस्टमरचे ब्लाऊज असले तर तुम्ही सोबतसुद्धा कट करू शकता. तर बघा इकडं तिकडं सरकू नये म्हणून मी याला पिना अटॅच केलेलं आहे, म्हणजे आपलं कापड इकडं तिकडं सरकणार नाही. तर बघा आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा मी प्रत्येक वेळेस सांगत असते, तर एक सोबत मी ब्लाऊज कट केले तर मी अशाच पिना लावून घेत असते, म्हणजे कापड इकडं तिकडं पण सरकत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग येते. म्हणजे कसं की आपलेवाले एक लहान एक मोठा भाग पण होणं नको, कारण झाला एखादा मोठा भाग तर आपण एवढं म्हणजे लक्ष नाही गेलं आपल्याला, तर लहान मोठा भाग झाला तर कस्टमरला सुद्धा ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही. त्याच्यामुळे आपण काळजी घ्यायची आहे की व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग आली पाहिजे आणि कट पण व्यवस्थित झाली पाहिजे. तर बघा व्यवस्थित आता आपल्याला हे पूर्ण ब्लाऊज जे आपण खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे तसं आपल्याला व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा हे मी एका दिवसामध्ये म्हणजे सकाळी मी सगळं घरातलं काम आवरून घेतल्याच्या नंतर मी नंतर हे ब्लाऊज पीस मी कट करायला घेतले होते. तर बघा कारण घरातलं काम पण आवरायला 12-1 वाजतोच. तर बघा
एका ब्लाऊजची छोटी बाई आहे आणि एका ब्लाऊजची मोठी बाई आहे, त्याच्यामुळं मी हे दोन्ही पॅटर्न बाजूला करून घेतले आणि मग एकाची छोटी कापली आणि एकाची मोठी कट करून घेतलेली आहे. तर बघा आता हे पॅटर्न आपल्याला हे बाजूबाजूला काढून घ्यायचे आहे त्याचे व्यवस्थित, आणि नंतर आपल्याला ज्याच्या ब्लाऊज पिसावरती ठेवून आणि कट करून घ्यायचे आहे. तर बघा मी हे आता ब्लाऊज पीस जे आहे हे थोडंसं हिरव्या कलरचं आहे, ते आपल्याला असं थोडं वेगळं कट करायचं आहे, कारण याचीवाली जी डिझाईन आहे याला बाईला थोडीशी घ्यायची आहे आणि समोरून पण डिझाईन घ्यायची आहे. तर बघा मी गुलाबी कलरचं अपलोड केलेलं आहे, त्याची पण मी तशीच डिझाईन केलेली आहे, पण मी ते फोर्टक्समध्ये शिवलेलं आहे, ते पण तुम्ही नक्की बघा, एकदम सुंदर असं आहे. पहिले आपल्याला काय करायचं आहे, हे काठ जे आहे जे निघलेलं आहे धागे वगैरे ते व्यवस्थित आपल्याला असे कट करून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित आपल्याला पहिले हे कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला हे असं मोजून घ्यायचं आहे. बाहीचं भाग आपल्याला बाईला घ्यायचं आहे थोडंसं, आणि बाजूला जे आहे ते आपल्याला थोडंसं पाठीमागून पण लावायचं आहे, समोरून पण लावायचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला हे कापड आहे, म्हणजे कारण मी जे गुलाबी ब्लाऊज शिवलं होतं तर त्या कस्टमरला खूप आवडलं, त्याच्यामध्ये कस्टमर म्हटलं माझं पण असं जमत असलं तर तुम्ही असं शिवा. तर बघा ह्याच्यामध्ये ॲडजस्ट होत आहे, त्याच्यामुळं मग मी हे तसंच कट करीत आहे. म्हणून त्याच्यामुळं आता आपल्याला ही बाई जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धं घ्यायचं आहे आणि ही कट करून घ्यायचं आहे. तर बघा आपल्याला पहिले हे काठ मोजून घ्यायचे आहे किती आहे, आणि याचा असं आपल्याला मध्य घ्यायचं आहे, खडूने मार्किंग करून घ्यायचे आहे, म्हणजे आपले दोन्हीकडचे भाग पण एकदम सारखे येईल. तर बघा आता ही खडूने व्यवस्थित अशी लाईन मारून घ्यायची आहे आणि मग हे कट करायचं आहे. तर बघा मी याच्यावाली समोरचा भाग पण तुमच्यासोबत शेअर करीन, तर हे कसं शिवायचं आहे. तर बघू आज आपल्यावाले किती ब्लाऊज होते कट करून. तर बघा दुपारच्या नंतर हे मी कट केलेले आहे, दुपारी घरातलं आवरल्याच्या नंतर. तर बघा आता हे कट करून घेऊया आपण व्यवस्थित, जसे खडूने मार्किंग केलेली आहे तसं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा हे तसं कट केलेलं आहे व्यवस्थित. तर बघा इथून आता हे जे बाईचं माप आहे तिथूनच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे, कारण हे एवढं जास्तीचं काट करून पण काही उपयोग नाही, कारण हे जेव्हा आपल्याला ब्लाऊज शिवायचं आहे तेव्हा आपल्याला हे कामं येऊ शकतं, म्हणजे जे थोडंसं कापड आहे ते पण. तर बघा आता आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे, बाईचं पण कापड कापलेलं, आणि आता हे जे कापड आहे बंद बाजू आपल्या साईडने ठेवायचे आहे आणि पाठीमागचा भाग बंद बाजूने ठेवायचा आहे. तर बघा आता आपण हे पॅटर्न याच्यावरती ठेवून घेऊया, जिथं पसंतीदा अशी व्यवस्थित पॅटर्न ठेवून घ्यायचे आहे आणि कट करून घ्यायचे अर्धा इंचाने, म्हणजे कमी जास्त पडायला नको. जेव्हा आपण शिवतो तेव्हा कमी पडायला नको, म्हणून त्याच्यामुळं आता आपल्याला अर्धा इंच असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. आता ही आपल्याला त्याच्यावरती हे पॅटर्न ठेवून घ्यायचं आहे आणि बांधून ठेवायचं आहे, म्हणजे कसं जेव्हा आपण शिवतो तेव्हा आपल्याला इकडे तिकडे कापड पडलेले सापडत नाही, त्याच्यामुळे आपण ही व्यवस्थित त्याच्यात बांधून ठेवायचं आहे. आणि याची पण पाठीमागची डिझाईन पण मी तुमच्यासोबत अपलोड करेन, की कसं शिवायचं आहे ते पण नक्की तुमच्यासोबत अपलोड करेन. तर बघा आता याच्यामधलं जे काठ कापून घेतलेले होते ते काठ आपल्याला याच्याला बांधून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आता हे ब्लाऊज पीस आहे हे दोन्ही हे पण आता आपण कट करून घेऊया याच्यावरचं पॅटर्न ठेवून. तर बघा जे साधा आहे त्याच्यावरती आपल्याला पॅटर्न आखून घ्यायचा आहे खडूनी आणि मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे. तर बघा मी तिन्ही पण असे व्यवस्थित कट करून झालेले आहे आपलेवाले. तर बघा त्याच्यानंतर आता आपण याच्यावाले धागे वगैरे काढून घेऊया. तर बघा कट करून झाल्याच्या नंतरच आपल्याला याच्यावाले धागे काढून घ्यायचे, म्हणजे जेव्हा आपण शिवायला बसतो आपल्याला धागे पण व्यवस्थित लवकर सापडत नाही. तर बघा आता जे आपलेवाले मॅचिंगचे धागे आहे ते आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहे. तर बघा मी तिन्ही याचे पण व्यवस्थित काढून घेतलेले. तर बघू आता आपणवाले किती ब्लाऊज शिवून होते. तर बघा आता आपण एक शिवून घेऊया. तर बघा एक गुलाबी कलरचं माझं शिवून झालेलं आहे. तर बघा व्यवस्थित, तर बघा ह्याचेवाले मी व्यवस्थित असं काठ जे आहे ब्ल्यू कलरचे ती बाईला घेतलेले आहे. तर बघा थोडंफार कमी पडलं होतं तर मी त्याला जॉईंट देऊन घेतलेलं आहे. पाठीमागून सुद्धा असं व्यवस्थित डिझाईन आलेली आहे, म्हणजे जेवढी आपल्याला पाठीमागून पाहिजे होती तेवढी व्यवस्थित कापड पुरलेलं आहे. तर बघा आता आपण हे पण शिवून घेऊया. एक शिवून झालेलं आहे, आम्ही दुसरं पण शिवून घेऊया. तर पहिले बघा 5 वाजले होते. तर बघा मी चहा केला आणि चहा घेतला आणि त्याच्यानंतर आता एवढा सारा राडा झालेला आहे. तर बघा आता आपण हे चहा घेऊन आता हा जे ब्लाऊज आहे ते पण दुसरं ब्लाऊज मी शिवून घेतलेलं आहे. तर बघा 2 ब्लाऊज असे माझे शिवून झालेले आहे. 7 वाजलेले आहे संध्याकाळचे. तर बघा आता आपल्याला मला स्वयंपाक पण करायचा आहे. तर बघा आता आपण व्यवस्थित हे प्रेस करून घेऊया दोन्ही ब्लाऊज. तर बघा एकदम सुंदर असे आपल्यावाले ब्लाऊज झालेला आहे. हे आहे साधं ब्लाऊज आणि एक आहे अस्तर ब्लाऊज. तर बघा मी इस्त्री करून घेतलेलं आहे. तर बघा एकदम सुंदर असं ब्लाऊज रेडी झालेलं आहे. आणि बघा याच्यावाले दोन्ही पण बाईचे कोपरे एकदम सरळ आलेले आहे. तर बघा 2 ब्लाऊज शिवून झालेले आहे आणि बघू आता 31 होतं का नाही, तर होणार तर नाही, पण हे मी
नंतर उद्या किंवा उद्या शेअर करेन मी तुमच्यासोबत. तर हे ब्लाऊज तर बघा 2 ब्लाऊज शिवून झालेले आहे. आता हे नंतर मी स्वयंपाक झाल्याच्या नंतर थोडंफार झाला तर शिवून येता नाही शिवणार. तर बघा एवढा सारा राडा झालेला आहे. आता मला आवरायचा आहे आणि स्वयंपाक पण करायचा आहे. तुम्हाला आजचा व्लॉग माझा कसा वाटला तो नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.